आणि आता बीडमधून अतिशय मोठी बातमी समोर येते। बीडमध्ये बच्चू कडू आता जरांगे यांच्या भेटीला दाखल झाल्याचं समजतंय। इशारा सभेआधी आता बच्चू कडू जरांगे यांची भेट घेतात। तर बीडमध्ये आपण पाहतोय बच्चू कडू जरांगे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। इशारा सभेआधीच आता कडू जरांगे यांच्या भेटीला दाखल झाल्याचं समजतंय। त्या ठिकाणची आपण बीडमधली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। सध्या बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये संवाद पार पडतोय। तर बीडमध्ये आज जरांगे यांची इशारा सभा पार पडते आणि या भव्य सभेआधी आता बच्चू कडू जरांगे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। बीडमधली आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो। या ठिकाणी बच्चू कडू आता जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत आणि या संदर्भातली अधिकची माहिती प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे आपल्याला देतात। माधव, बच्चू कडू या ठिकाणी बीडमध्ये आता जरांगे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत, काय अपडेट्स आहेत? ऋतुजा, गेल्या आठवडाभरामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बैठका घेण्यात आल्या होत्या। शिष्टमंडळ येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये 24 तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिला होता त्यावर त्या विषयावर चर्चा झाली होती, मात्र कुठलाही तोडगा निघाला नव्हता आणि अखेर तो दिवस आलेला आहे 23 डिसेंबर म्हणजे आजचा, ज्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय की इशारा सभा घेणार आहे आणि इशारा सभेच्या निमित्तानं माझी जी भूमिका आहे पुढच्या आंदोलनाची ती मी सांगणार आहे आणि त्यामुळे आता सरकारला काहीतरी जास्त हालचाली कराव्या लागतील अशा पद्धतीचं चित्र दिसतं आहे आणि त्यामुळेच आता या घडीला मांजरसुंबा, बीड जिल्ह्यातल्या मांजरसुंबा इथं जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावर मांजरसुंबा आहे। तिथं एका खासगी हॉटेलमध्ये मनोज जरांगे पाटील थांबले आहेत आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्याचे ओएसडी मंगेश चिवटे आणि आमदार बच्चू कडू त्यासोबत काही जण आहेत। या चौघांनी तिथे त्यांची भेट घेतली आहे। तर या क्षणाला आपण जे व्हिज्युअल्स पाहतोय त्यामध्ये दिसतंय की त्यांची विनवणी केली जात आहे, कारण ज्या मुद्द्यांवर 3 दिवसापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये चर्चा झाली होती त्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा खल सुरू आहे आणि काहीतरी तोडगा निघावा अशी एक अपेक्षा आहे आणि 24 डिसेंबर उद्याची तारीख संपल्यानंतर महाराष्ट्रात कुठल्याही आंदोलनाची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेऊ नये अशा पद्धतीची एक विनवणी करण्याचा प्रयत्न शिष्टमंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडून जे चौघे जण आलेत त्यांच्याकडून आहे असा एक दिसतं आहे आणि त्यामुळं आता बघूयात की दुपारी 1 वाजता ते 2 वाजता ही बीडमधली इशारा सभा सुरू होते। नक्कीच माधव, त्यामुळे अगदी थोड्याच वेळापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे यांनी थेट इशारा दिलेला होता की नुसतीच चर्चा नको, आता कृती हवी। मात्र या सगळ्याच्या धर्तीवर आपण पाहतोय आता सरकारकडून देखील विनवणी केली जाते आणि प्रयत्न केले जातात। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।